जेणेकरून तो विद्यार्थी माझा पाल्य 10वी पासआउट झाल्यानंतर चांगल्या कॉलेजला त्याला प्रवेश कसा मिळेल आणि विज्ञान आणि गणितामध्ये पारंगत असलेल्या ज्ञानाचा वापर त्या ठिकाणी पुढील उच्च शिक्षणासाठी असेल किंवा स्पर्धा परीक्षेसाठी असेल त्याचा वापर कसा केला जाईल अशी पामराची इच्छा आणि प्रामाणिक इच्छा पालकाची असते. आणि मग अशा वेळेस ते पालक शिक्षकांच्या भरोशावर विद्यार्थी शाळेत टाकत असतात आणि म्हणून विज्ञान आणि गणित शिक्षकांकडनं पालकाची फार मोठी अपेक्षा असते माध्यमिक स्तरावरती सर. कारण प्रत्येक पालक जेव्हा विचारतो तो गणित आणि विज्ञान विषयाच्या संदर्भातच आपल्या पाल्याला विचारतो, आज गणिताचं काय झालं, विज्ञानाचं काय झालं, चाचणी झाली, किती गुण मिळाले. तर याच्या मागील हेतू पालकाचा असा असणार की माझा विद्यार्थी माझा पाल्य हा इंजिनियर झाला पाहिजे, कुठेतरी डॉक्टर झाला पाहिजे, कुठेतरी अधिकारी झाला पाहिजे, कुठेतरी शास्त्रज्ञ झाला पाहिजे, अशा पद्धतीच्या अपेक्षा असतात. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा विज्ञानाने फार प्रचंड भरारी घेतलेली आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा जर आपल्याला उत्कृष्ट अशी शेती करायची असेल तर उत्कृष्ट शेती करण्यासाठी एक सुजाण आणि विज्ञाननिष्ठ शेतकरी निर्माण करणं गरजेचं आहे. आणि विज्ञाननिष्ठ शेतकरी जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपला देश महासत्ताक व्हायला वेळ लागणार नाही. कारण आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था जी असेल ती शेतीच्या उत्पन्नावरती अवलंबून आहे. म्हणजे आपला शेतीप्रधान देश आहे आणि म्हणून शेतीमध्ये जेवढा प्रचंड लवकरात लवकर विकास होईल तेवढ्या लवकरात लवकर आपला देश महासत्ताक व्हायला जाणार आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण इंजिनियर होणार नसणार, डॉक्टर होणार नसणार, पण एक उत्कृष्ट शेतकरी जर व्हायचं असेल त्याच्यासाठी विज्ञान आणि गणिताचं ज्ञान अपडेट असणं फार गरजेचं आहे. कारण मी आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात येतो. आमचा तालुका तसा सदर तालुका. आमच्या तालुक्यात फळबागा प्रचंड प्रमाणात घेतल्या तर आधुनिक पद्धतीने शेती घेतली जाते. असे शेतकरी मी पाहतो की सर जे शेतकरी BSc ॲग्री MSc ॲग्री झालेले आहेत ते उत्कृष्टपणे शेती करतात आणि त्या शेतकऱ्यांचा माल एक्सपोर्ट होतो, शेतीमाल. याच्यावर लक्षात येतं की ज्ञान जे असतं हे ज्ञानाचा पुरेपूर उपयोग शेतीमध्ये जर केला तर उत्कृष्ट शेती आपण तयार करून एक आदर्श शेतकरी होऊ आणि देशाच्या राष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्यासाठी शेतीची डेव्हलपमेंट हे उत्पन्नामध्ये वाढ करण्यामागे आपला फार महत्त्वाचा त्या ठिकाणी वाटा असणार आहे. आणि म्हणून मित्रांनो कोणाला शेतकरी व्हायचं असेल, कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला अधिकारी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी खास करून या 2-3 विषयांचं ज्ञान अपडेट असणं फार गरजेचं आहे. भूगोल हा सुद्धा विज्ञानाचाच भाग आहे, पर्यावरण हा विज्ञानाचाच भाग आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि मॅथमॅटिक्स आणि जॉमेट्री हे सगळे विज्ञान गणित हे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत. आपण जर बघतो आहे युरोपियन राष्ट्रामध्ये अमेरिकासारखा देश राष्ट्र पुढे का गेला, महासत्ताक का झाला आहे तो, त्याला कारण म्हणजे तिथली जी जनता असेल त्या जनतांमध्ये जनताच्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तामध्ये विज्ञान आणि गणित ठासून भरलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे आणि त्यांनी प्रचंड भरारी घेऊन आज जगावरती ते राज करत आहेत. आणि म्हणून डॉक्टर अब्दुल कलामचं स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल 2020 पर्यंत त्यांना एक्सपेक्ट होतं की 2020 पर्यंत आपला देश महासत्ताक व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपला हातभार फार महत्त्वाचा आहे. तुम्ही उद्याचे नागरिक आहात, उद्याचे शास्त्रज्ञ आहात, उद्याचे डॉक्टर आहात. त्या दृष्टिकोनातून आपल्याला विज्ञान विषय हा प्रायोगिक तत्वावरती आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कसा शिकता येईल हे आपलं बघणं फार गरजेचं आहे. म्हणून मला जी आज आयोजकांनी संधी दिली या ठिकाणी येऊन की या विद्यार्थ्यांना विद्यार्थी जे संबोध असतील किंवा जे संकल्पना असतील त्या संकल्पनांनी संबोध या प्रयोगाच्या माध्यमातून जर आपण क्लिअर करून दिल्या तर ते निरंतर असणार. आणि म्हणून मी आज तुम्हाला जास्तीत जास्त प्रायोगिक तत्वावरती वेगवेगळे उपकरण वापरून विज्ञानामध्ये प्रेशर ही संकल्पना आहे, दाब ही संकल्पना आहे, फोर्स ही संकल्पना आहे, नंतर मॅग्नेटिझम ही संकल्पना आहे, नंतर मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं ते बघायचं आहे. असे अनेक प्रयोगांचा या ठिकाणी आपण सादरीकरण करणार आहोत आणि काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण मी या ठिकाणी करणार आहे. तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये माझ्या शाळेवरती राबवलेले जे उपक्रम असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला आपण बघूया की विज्ञान
नातील जे संबोध असतील, जे संकल्पना असतील आणि त्यांच्यामधील जे सायंटिफिक रिझन असेल ते प्रयोगाच्या माध्यमातून तुमच्याकडूनच मी करून घेणार आहे. तर त्याला आपण आता सुरुवात करूया. तर आपण सुरुवातीला 9वीचे विद्यार्थी इथं असतील आहेत ना. तर सुरुवातीला आपण फिजिक्सकडे वळूया थोडं. तर याच्यामध्ये डीसी मोटर जी असते डिरेक्ट करंट, तर डीसी मोटर मध्ये ऍक्च्युअली व्हॉट हॅपन देअर, द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्ट इनटू द मेकॅनिकल एनर्जी. ती कशी कन्वर्ट होते ते बघणं गरजेचं आहे. मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतो ते बघणं, आर्मेचर कॉईल रोटेट कशी होते ते प्रात्यक्षिकाने आपल्याला बघायचं आहे. तर मी या ठिकाणी काही उपकरण दाखवणार आहे. शेलचा वापर केलेला आहे. इथं काय केलेलं आहे, मॅग्नेट ठेवलेला आहे बरोबर. दोघं बाजूला पिना आहे त्या. नंतर आधी काय करायचं, असा शेल घ्यायचा आहे. शेलच्या आजूबाजूला पिना शेलो स्टेपने पॅक करायचे आहेत. वरती काय ठेवायचं आहे, मॅग्नेट आहे. आणि नंतर ही कॉईल तयार करायची. आता ही कॉईल तयार करताना ही कॉपर कॉईल तयार केलेली, आर्मेचर कॉईल कॉपरने, कॉपर वायरने. तर ही कशी करणार, तर त्याच्यामध्ये पेन असेल तुमचा किंवा एखादा असा सिलेंड्रिकल आकाराचा असा दांडा असेल, त्याच्यात तो काय करायचा, वाइंड अप करायचा आहे. पण अशी कॉईल तयार करायची बरोबर. आणि त्याचे 2 टोकं बाजूला काढायचे आहेत. त्याच्यावरील इन्सुलेशन जे असेल ते काढून घ्यायचं आहे, घासून घ्यायचं आहे बरोबर. आणि नंतर या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्शन कसं होतं आणि मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते ते आपण या ठिकाणी बघूया. करता येईल, सोपा प्रयोग आहे ना. काय घ्यायचं आहे, शेल घ्यायचा आहे बरोबर. आजूबाजूला 2 पिना लावायच्या आहेत. मध्ये सेंटरला काय लावायचं आहे, मॅग्नेट लावायचं आहे. नंतर ही कॉईल करणं सोपं आहे बरोबर. याचे काय करायचे, वर्तुळाकार असे गोल तयार करायचे काढलेले. आणि मग ती कॉईल आपण या ठिकाणी टाकूया. बघा रोटेट झालं, रोटेट होते, आर्मेचर कॉईल रोटेट होते. तर कशामुळे झालं शक्य, एनीबडी टेल मी व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, व्हाय दिस आर्मेचर कॉईल हॅज बीन गोइंग ऑन रोटेटिंग. का रोटेट होते, रोटेट का होते सांगा बरोबर. येस, त्या आर्मेचर रिंग मधून जेव्हा करंट सोडला गेला तेव्हा तिनं इलेक्ट्रोमॅग्नेट सारखं काम केलं आणि खालच्या मॅग्नेटमुळे ते रिपल्शन किंवा अट्रॅक्ट होऊ लागली. त्याच्यामुळे ती गोल गेली. म्हणजे कोणतं फील्ड तयार झालं त्याचं, मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं. ओके, मीन्स इट मीन्स दॅट, हे बघा फिरते, रोटेट होते ना, मीन्स ड्यू टू द production of mechanical energy and due to the formation of creation of magnetic field, this coil become rotate. रोटेट होते ना आर्मेचर कॉईल. तर हा सोपा प्रयोग आहे. आपण डीसी मोटर शिकत असतो. डीसी मोटरचं स्ट्रक्चर असेल, नंतर डीसी मोटर मध्ये काय काय वापरलं असतं, त्याचं मेकॅनिझम काय, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचा या ठिकाणी मेकॅनिझम वापरलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये ती इलेक्ट्रिकल एनर्जी, आता शेल मध्ये केमिकल एनर्जी असते, ते कन्वर्ट इन इलेक्ट्रिकल एनर्जी, फायनली कन्वर्ट इन मेकॅनिकल एनर्जी. आणि ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ there is the formation of the magnetic field. Due to the magnetic field, this coil will rotate.
बरोबर. तर सोपा प्रयोग आहे, तुम्ही घरी करू शकतात. सरांनी मला वाटतं सेल पण आलेले आहेत, मॅग्नेट आले असतील. ओके, पिना तुमच्याकडे असतील का नाही काय सध्याला. आणि ही काय करायची, कॉपर कॉईल घ्यायची, कॉईल तयार करायची. अशा सोपं आहे ना, जमेल सगळ्यांना. करणार घरी, करणार का? तर हा एक छोटासा प्रयोग आहे. आपण पुस्तकात शिकतोय मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, डीसी मोटरचा प्रिन्सिपल काय ते शिकतोय. पण ते प्रात्यक्षिक जर आपण, अतिशय सोपे सोपे प्रयोग आहेत. या प्रयोगातून जर आपल्याला जो स्वानंद मिळणार आहे त्याच्यातून निरंतर आपल्या लक्षात राहणार. बरोबर. तर मॅग्नेटिझम कसं तयार होतं, म्हणजे चुंबकत्व कसं तयार होतं, हा एक दुसरा प्रयोग या ठिकाणी आहे. तरी आपण काय आयर्न नेल घेतली नाही, याच्यावरती काय वाईंडअप केलेलं आहे, कॉपर वायर. त्यांचं सुद्धा ते इन्सुलेशन काढून घ्यायचे. आणि नंतर एक विद्यार्थी इकडे या पुढे पिन पकड. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, टर्मिनल एंड जे असतील कॉपर वायरचे कोणा जोडले, शेलला जोडले. तर आता काय होणार आहे नेमकं, ओके सांग सर काय मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. आता याच्या शेजारी आपण काय देणार आहोत, ही पिन आहे बघा, पिन नेतोय आपण. बरोबर. तर काय निर्माण झालं याच्यात, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. मॅग्नेटिझम झालं ना, मॅग्नेटिझम झालं, बरोबर, चुंबकत्व निर्माण झालं. ओके, याला अनेक पिना तुम्ही लावू शकता. किती सोपा प्रयोग आहे, करू शकता घरी. हा सोपा प्रयोग आहे. तर स्वानंद घ्यायचा आपल्याला, विज्ञान हा आपल्याला खेळीच्या माध्यमातून शिकायचं, प्रयोगाच्या माध्यमातून. तर अनेक पिना तुम्ही लावू शकता, त्याच्यात चुंबकत्व निर्माण झालेलं आहे. तर आपण याच्यात काय केलं, शेलला एक टर्मिनल एंड जोडल्यानंतर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार केलं आणि त्याच्यातून हा जो असेल त्याच्यातून मॅग्नेटिझम निर्माण झालं, या पिन मध्ये चुंबकत्व निर्माण झालेलं आहे. तुम्ही अनेक पिना या ठिकाणी लावू शकता, त्याच्याकडे पिना नाही तर चुंबकत्व या ठिकाणी निर्माण होतं. कळलं. नंतर आपल्याला प्रेशरचे काही, सर एक बातमी बकेटात पाण्याची पाहिजे मोठी वस्तू, त्याच्यात मग नंतर आपण एक प्रेशर कन्सेप्ट तुम्हाला फिजिक्स मध्ये आहे का नाही, प्रेशर इंस्ट्रूमेंट आहे का नाही, प्रेशर सांगा बरं. प्रेशर म्हणजे व्हॉट इज प्रेशर, Force applied on a unit area is called pressure. Force applied on a unit area, that is known as pressure. प्रेशर. व्हॉट इज द SI unit ऑफ प्रेशर, न्यूटन. प्रेशर व्हेरी गुड, न्यूटन पर मीटर और त्याचं मला पास. बरोबर. बघूया आपण प्रेशरचा. आता प्रेशर मध्ये प्रेशर केव्हा वाढतो,
सरफेस एरिया कमी झाला तर प्रेशर वाढतो, सरफेस एरिया वाढला तर प्रेशर कमी होतो. मीन्स द प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ सरफेस. व्यस्तानुपाती असतो. तर तो प्रयोग आपण या ठिकाणी बघणार आहोत. या आकृतीची बॉटल आहे, याच्यामध्ये मी कलर वॉटर आणलेला आहे, कलर पाणी आहे, बरोबर. नंतर मीठ आहे का तुमच्याकडे? आता कुछ मीठ असेल किंवा जड वस्तू पाहिजे असेल तर त्या करायचं. कंपास वजनदार पाहिजे सॉरी. तर सरफेस एरिया जेव्हा वाढेल, त्या बॉटल मध्ये आपण कलर पाणी घेतलेलं आहे, इकडे लक्ष द्यायचं. काय द्यायचं? टेक द कलर वॉटर इन द बॉटल. याच्यात कलर पाणी घेतलेलं आहे आणि कनेक्ट दिस पाईप. नळी जोडलेली आहे. नंतर विशिष्ट उंचीवर ठेवायचे, प्लेस ऑन द स्पेसिफिक हाईट. नंतर याच्यावरती काय ठेवायचं आहे? वजनदार वस्तू ठेवायची, त्याचा सरफेस एरिया बघू. ओके. आणि त्याच्यावरून वॉटर लेवल किती वाढते किंवा कमी होते ते आपल्याला नळीतून बघायचं आहे, बरोबर. तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, जर सरफेस एरिया वाढला म्हणजे या बॉटलवरचा सरफेस एरिया जर वाढला तर प्रेशर कमी होतो. काय होतो? आणि सरफेस एरिया जर कमी झाला तर प्रेशर वाढतो. The pressure is nothing but it is the inversely proportional to the area of the surface. म्हणजे तो एरिया ऑफ द सरफेस म्हणजे काय? पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असतो. म्हणजे त्याचा जो परिणाम असतो तो त्याच्याशी व्यस्तानुपाती असतो. ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत दुसरा प्रयोग घेऊया आपण. तर डेन्सिटी हा एक कन्सेप्ट आहे. माहिती आहे डेन्सिटी? What is unit density? Yes. Ganta. Yes, Ganta. In Marathi it is called as Ganta. How to define it? Density. तुमच्या समोर पाणी ठेवलं मी, शुद्ध पाणी, आणि दुसरं आपण क्षारयुक्त मिठाचं पाणी, मिठाचं द्रावण जर ठेवलं तर डेन्सिटी कोणाची जास्त असणार? कशी असणार आणि का असणार ते प्रयोगातून आपण बघणार आहोत. मीठ पण सोबत आणले. प्रेशरचा आपण बघत होतो. बॉटल आपण ऑडिट मध्ये मीठ घेतले, त्याचा आकार कसा आहे? ठीक आहे, आपण एकदा गृहीत धरूया. कसा आकार आहे? ओके. तर इथं जो हॉरिझॉन्टल सरफेस आणि वर्टिकल सरफेस, कोणत्या सरफेसचा एरिया जास्त आहे? हॉरिझॉन्टलचा एरिया जास्त. ओके. आता या ठिकाणी आपण विशिष्ट उंचीवर ठेवले. ओके, इथपर्यंत या ठिकाणी काय आलेलं आहे? वॉटर लेवल आले, कलर वॉटर आहे. हा आता उभी ठेवतो मी.
उभी ठेवल्यावर लेवल वाढली आहे का नाही? वॉटर लेवल वाढली आहे की नाही? हा, पाण्याची लेवल वाढलेली आहे. तर कशामुळे पाण्याची लेवल वाढली? म्हणजे प्रेशर जास्त क्रिएट झालं. प्रेशर कोणामुळे जास्त क्रिएट झाला? सरफेस एरिया काय झाला? कमी झाला. वर्टिकल ठेवल्यामुळे वॉटर लेवल त्याची वाढलेली आहे. ओके, देयर इज इन्क्रीज इन द वॉटर लेवल ड्यू टू द मोर प्रेशर. आता जास्त प्रेशर केव्हा निर्माण झाला? केव्हा निर्माण झाला? when the surface area becomes reduced or decreased. Surface area कमी झाल्यावर. ओके, म्हणजे pressure area of surface. If the area of surface become increased, then pressure become decreased. While the area of surface become decreased, pressure should be increased. Okay, this experiment shows that or prove that the pressure is nothing but it is the inversely proportional to the area of. तर हा एक दाबाच्या संदर्भात एक फेनॉमेना तयार झालेला आपल्याला दिसतो. दुसरा आपण डेन्सिटीच्या संदर्भात बघत होतो. आणि दोन्ही इकडे जवळच याच्यात आपण पाणी घेणार आहोत. याच्यात काय घेतलं आपण? पाणी घेतलेलं आहे, बरोबर. हे पाणी घेत आहे शुद्ध पाणी. याच्यामध्ये आपण हे अंडे आणले. ओके, तर याच्यात सोडूया आपण. तर पाण्यात ते बुडालं की नाही? हा, पाण्यात बुडालं. आता पाणी आपण नवीन घेणार आहोत, त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, म्हणजे मिठाचं द्रावण तयार करणार आहोत. आधी जे शुद्ध पाणी घेतात त्याच्यामध्ये अंड पूर्णपणे बुडालं होतं, पाहिलं ना? मिठाचं द्रावण आपण करतो. आता याच्यामध्ये तेच अंड आपण सोडणार आहोत. नाऊ यू ऑब्झर्व ॲज अ केअरफुल. काय होतं? तळाशी गेलं का नाही? नाही गेलं, ते तरंगत, बरोबर. म्हणजे याच्यावरून काय सांगते? Why it is sink in water? Due to the density of the salt water is more than the density of the. अंड्याच्या घनतेपेक्षा त्या मिठाच्या द्रावणाची घनता जास्त असल्यामुळे प्रेशर काय होतं? प्रेशर काय होतं? प्रेशर फ्लो द अपवर्ड डिरेक्शन. इट एक्झर्ट द अपवर्ड फोर्स, एक्झर्ट द अपवर्ड डिरेक्शन. बार्न्स फोर्स पाहिलं तुम्ही? तर त्या प्रिन्सिपलच्या माध्यमातून वरती काय तरंगत आहे? सिंक होते. ओके, तर डेन्सिटी हा कन्सेप्ट तुमचा इथे क्लिअर झालेला आहे. प्रेशर कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. डीसी मोटर क्लिअर झालेला आहे. मॅग्नेटिझम क्लिअर झालेला आहे. आता पुढच्या प्रयोगाकडे आपण जाणार आहोत. आता काही प्रयोग असेल तर आपण एक फुगा घेतला, बलून घेतला. बलून मध्ये आपण हवा फुकली आणि तो जर आपण उष्णतेकडे नेला, उष्णतेजवळ नेला, तर तो काय होईल? फुटेल. फुटेल की? बघूया आता काय होतं. एकदम
तोच त्याच मुगामध्ये आपण काय घेणार आहोत? पाणी घेऊ. काय त्याचं रिझल्ट पण वाढीत तर याच्यात आपण काय टाकणार आहे? ब्रश होतो का? नाही होत. What is the reason behind this? Anybody tell me? Why this balloon do not become the balloon? Okay, सुरुवात झाला आहे. आणि कमी होतं, पाणी जास्त टाकल्यावर होणार. हे असे हा ब्रश होत नाही. त्याच्या मागे रिझन काय आहे ते आपण बघूया. का करना बस. बेचैन बरा सर नहीं ती बॉटल ब्रश होत नाही. What does not balloon with water become brush? What is the reason behind this? Why does not balloon with the water become brush? Air with only air with the balloon. Air with the balloon become brush here by the heat on the air. The heat दिल्यावर brush होतो. But when this balloon is filled with water and on it does not brush. What is the reason? Yes. जेव्हा म्हणजे त्या फुग्यामध्ये पाणी नसतं तेव्हा तो हवेने भरलेला असतो आणि त्याला उष्णता दिल्यामुळे तो फुटतो. पण जेव्हा त्यात पाणी भरले जातं तेव्हा त्यात पाण्याचा दाब त्या हवेवर पडतो. Water molecule has the capacity to absorb the more and more energy. म्हणजे पाण्याचे जे मॉलिक्यूल असतात त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते जास्तीत जास्त ऊर्जा शोषून घेण्याची. So the maximum energy absorbed by the water. म्हणजे मॅक्सिमम एनर्जी ते शोषून घेतात. बरोबर? So this rubber of the balloon, does not absorb the heat or does not become the heated. ते गरम होत नाही. Because all this energy
is absorbed by the water body. पूर्ण एनर्जी तयार होते ती पाणी ऍब्सॉर्ब करून घेतं. So the rubber of the balloon does not deteriorate. म्हणजे हीट होत नाही, गरम होत नाही. का? रबर बलून म्हणून ते ब्रश होत. That's why it does not go. तर हा सोपा एक प्रयोग आहे. याच्यामध्ये हा प्रिन्सिपल दिलेला आहे. तर वॉटर मॉलिक्यूल हॅज कॅपॅसिटी टू ऍब्सॉर्ब द मॅक्सिमम. दॅट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. तर पाण्याचे जे रेणू असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅपॅसिटी असते की ऍब्सॉर्ब द एनर्जी. तर ह्या प्रयोगात हा सिद्ध झालेला आहे. नंतर पुढचा एक प्रयोग पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये मी कलर वॉटर घेणार, याच्यामध्ये 20 मिनिट. याच्यात मी काय घेतोय? कलर वॉटर. होती. होती. कॅटल बर्न केलेले आहे, फ्लेम तयार झालेले. आजूबाजूला मी कलर पाणी ओतले. ओके. तर या कलर पाण्याचे वॉटरची लेवल पाहून घ्यायची इकडे जवळ सगळे. तुम्हाला प्रयोग करता येईल. लेवल पाहिजे. वॉटर लेवल बघा काय होतं. इकडे इकडे आता मी this glass over the काय झालं? water level increase in the inside the glass मध्ये वाढली का? all oxygen in the air of inside the glass is used by the candle. पूर्ण वापरून घेतलं. So instead of that there is a release of the carbon dioxide, argon and nitrogen gases. They have the very low pressure as compared to the
as compared to the surrounding atmospheric pressure. And due to this higher atmospheric pressure, this higher atmospheric pressure pulls the water inside the glass. ते काय करतात तो अजून जो प्रेशर जास्त झाला आणि तो प्रेशर जास्त झाल्यामुळे काय होतं ते पाणी आत पुश करतं. ग्लास मधला जो प्रेशर आहे तो कमी आहे. कशामुळे कमी आहे? बिकॉज नो डाऊट इन ग्लास देयर इज द अवेलेबल ऑफ एअर, बट दिस एअर इज pressure is more than the interior portion of the pressure of the interior portion of the glass. So this higher pressure, higher atmospheric pressure pulls the water inside the glass. So the water level become decrease the surrounding and increase inside the glass. Glass मध्ये ती वाढलेली आहे. कळालं? तुम्ही बघितले का? तर हा एक प्रिन्सिपल याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. ओके. पुढचा आता आपल्याला प्रेशरचाच पुढचा प्रयोग बघायचा आहे. प्रेशरचा पुढचा प्रयोग असा आहे. Pressure become increase toward the depth of the water. Toward the depth of the water. नेट झालं. बघा आता 3 होल बनले आणि मध्ये कोणत्या होल मधून बाहेर होतं बघा, खालच्यावरून बाहेर जास्त. Means the pressure become increase toward the depth of the water. हा स्टुडंट आपल्याला म्हणतो. सिंपल प्रयोग आहे. बॉटल घ्यायची, बॉटल पूर्णपणे पाण्याने भरायचं आहे. तर सगळ्यात जास्त प्रेशर पाण्याचा खालच्या ओढून कारण त्या पाण्याची खोली जास्त. इट मीन्स दॅट द प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेप्थ ऑफ द वॉटर. ओके. म्हणजे खोली जशी वाढत जाईल तसा प्रेशर वाढत जाईल. रेट ऑफ द अमाउंट ऑफ प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेप्थ ऑफ द वॉटर. खोली वाढत जाण्याने प्रेशर वाढत जातो. हा एक छोटासा प्रयोग आहे. पुढचा आपण बघणार आहोत. या ठिकाणी बॉटल घेतली, याला बलून लावलेला आहे आणि एक तळ्याला एक होल तयार केलेला आहे, छिद्र पाडलेलं आहे. तर मी पुश करायचं. आता होल पाहून घेतलेला आहे. बलूनमध्ये काय हवा आहे.
याच्यात आपण पूर्ण पाणी भरणार आहोत आणि शॉवर कसं घरगुती शॉवर तुम्ही कसं करू शकता तर याच्यामध्ये आपण एक बॉटल घेतलेली आहे प्लास्टिकची आणि पाणी टाकलेलं आहे. हॉलवाला शॉवर कसं शक्य झालं प्रेशर फूट बदलत राहते जास्त कसं शक्य झालं due to the atmospheric and water pressure in that bottle. Okay. वरती होल पण आहे atmospheric pressure मध्ये वाटरचा प्रेशर पण झाला आणि ते शॉवर बॅक रोटेट होते. ओके. तर फिरते तर घरगुती तुम्ही बनवू शकता. पुढचा प्रयोग आहे हाऊ टू प्रोड्यूस द साऊंड. हाऊ द प्रोडक्शन ऑफ द साऊंड. माध्यम फार महत्वाचं आहे गरजेचं आहे. विदाउट मीडियम विदाउट साऊंड. तर माध्यम नसेल तर साऊंड राहील का? There is never creation of the sound on the moon. Why? Because there is the absence of atmosphere. There is absence of air on the moon. चंद्रावरती साऊंड का प्रोड्यूस होत नाही तिथं हवेचं अस्तित्व नाही. So, for the production of the sound, there is essential of the solid medium, liquid medium, and gaseous medium. The speed of the sound is more in solid medium as compared to the liquid as gas. Solid मधील दोन्हीचा वेग हा सॉलिड मध्ये जास्त होतो. The speed of the sound is more in solid as compared to the gas. What do you mean by sound? What do you mean by sound? बोलत चला. Sound म्हणजे काय? आवाज मराठी सांगितलं the speed of the sound is more in solid as this phenomenon is true. टेलिफोनचा शोध कसा लागेला आपल्याला तर याच्यामध्ये मी छोटासा एक प्रयोग केला आहे. तर याच्यामध्ये मी छोट्या दोन रिसिव्हर म्हणून त्याचा वापर केलेला आहे. रिसिव्हर आणि बोलण्यात आणि त्या दोघांचा काय बनलेला आहे थ्रेड मध्ये
ध्वनीचा वेग हा जास्त असतो लक्षात घ्यायचं. त्यामुळे सहज दुसरा एक आपल्याला प्रयोग तुम्ही लहानपणी खेळत असणार सोपा प्रयोग आहे आता फिरवता. बरोबर. याला जर आपण काय केलंय पोटेन्शियल एनर्जी आणि जेव्हा आपण ही रोटेट करणार तेव्हा हवेमध्ये रोटेट केल्यावर काय होतं आपल्याला तशी नाही. असं फिरवणार साऊंड निर्माण झाला कशामुळे आवाज काय झाला एकदम छोटे प्रयोग आहेत छोटे प्रयोग आहेत बायोलॉजीकडे वळूया बायोलॉजी मध्ये अनेक कन्सेप्ट असतात फूड चेन हा कन्सेप्ट तुम्ही शिकला असाल अन्नसाखळी What is my food chain? What is my food chain?